आता पुढचं गणित पाहूया. कर्ण व एक लघुकोन दिला असता काटकोन त्रिकोण काढणे. पहा, काटकोन त्रिकोण काढण्यासाठी प्रथम आपण एक कर्ण दिला आहे, ज्या आकाराचा दिला आहे ते घ्यायची, रेष काढून घ्यायची, ए बी रेषा. या कर्णाचे आपण दोन समान भाग करणार. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन एकदा ए वरून आणि दुसऱ्यांदा कंपासचं टोक बी वर ठेवून छेदनबिंदू काढणार. अशा प्रकारे रेषा ए बी म्हणजे त्या कर्णाचे आपण दोन समान भाग करून घेतले. या ठिकाणी काटकोन त्रिकोण आहे, त्याचा एक कोन 90 आहे आणि बाकी दोन्ही लघुकोन असणार आहे. ज्या मापाचा यांनी कोन दिला आहे तो या ठिकाणी ए बिंदूपाशी घ्यायचा. जेव्हा आपण छेदनबिंदू काढतो तेव्हा एच पेन्सिलच्या सर्व मार्किंग ह्या व्यवस्थित आणि फिकटच आल्या पाहिजेत. छेदनबिंदू मिळाल्यामुळे तयार झालेल्या मध्यबिंदू एम पासून आपण ए बी रेषेला व्यवस्थित अर्धवर्तुळ काढून घ्यायचे. पहा, जो कर्ण दिला होता त्याचे दोन भाग केले आणि त्या एम बिंदूपासून आपण अर्धवर्तुळ काढून घेतले. आता ज्या मापाचा कोन त्यांनी दिलेला आहे तो कोनमापकाने तेवढा कोन मोजून घ्यायचा. ए बिंदूपासून व्यवस्थित मोजायचं. मोजलेल्या मार्किंग केलेल्या खुणेपासून ए बिंदू जोडून घ्यायचा. आता ज्या ठिकाणी अर्धवर्तुळाला हा मोजलेल्या मापाची रेष, त्या ठिकाणी सी असं नाव द्यायचं. पहा, ए बी सी असा काटकोन त्रिकोण तयार झाला.